नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड ट्रिग्नॉमेट्री प्रॉब्लेम सेट 6 आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. उदाहरण क्रमांक 2 ते 5 मधील जेवढी होतील तिथपर्यंत आपण उदाहरणं पाहणार आहोत. कारण प्रश्न क्रमांक 5 मध्ये 10 उदाहरणं आहेत. पाहूया. आपल्या मर्यादित व्हिडिओसाठी काही मर्यादित उदाहरणं घेणं गरजेचं आहे. उदाहरण क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी दिसते. एक्झाम्पल क्रमांक 2, इफ sin theta is equal to 11/61, find the value of cos theta using trigonometric identity. त्रिकोणमितीय नित्य समानतेचा उपयोग करा. आणखीन sin theta बरोबर 11/61 ही किंमत घेऊन cos theta या त्रिकोणमितीय गुणोत्तराची किंमत काढा. sin theta is equal to 11/61. ह्या sin theta साठी उपयोगात येणारी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. यावरून आपण cos थीटाची पण किंमत घेऊ शकतो. sin स्क्वेअर थीटा प्लस cos square theta is equal to 1 because trigonometric identity. 11/61 bracket square plus cos square theta is equal to 1. Cos square theta is equal to 1 minus 11/61 bracket square. 1 minus 11 square 121. 61 स्क्वेअर. संख्या जर मोठी असेल तर आपण या पद्धतीनं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याची किंमत 60 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 61 ब्रॅकेट स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण मिळवू शकतो. म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या सूत्राचा आपण वापर केला. पहिल्या पदाचा वर्ग दोन पदाच्या गुणाकाराची दुप्पट 60 × 60 त्याची दुप्पट 120 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग 3600 अधिक 120 अधिक 1 1 2 1 आणि 6 7 आणि 3 3721 ही संख्या आपल्याला वर्गपद मिळते. 3721. तिरका गुणाकार 3721 वजा 121 छेद 3721. या दोघांची वजाबाकी केली तर 3600 शिल्लक राहते. छेद 3721 ही किंमत आली cos स्क्वेअर थीटाची. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला cos वर्ग थीटाची किंमत मिळते cos थीटा आणि 3600 चं वर्गमूळ येते 60 6 36 आणि 3721 चं वर्गमूळ तर 61 च आहे. म्हणजे आपल्याला cos थीटाची किंमत हवी होती. cos थीटा इज इक्वल टू 60/61. एक्झाम्पल नंबर 3 सी इन द टेक्स्ट बोर्ड. इफ tan theta is equal to 2, find the values of other trigonometric ratios. एकूण 6 गुणोत्तर आहेत. त्यापैकी tan थीटाचं गुणोत्तर आपल्याला 2 दिलेलं आहे. उरलेल्या 5 गुणोत्तरांच्या किमती आपल्याला या ठिकाणी मिळवायच्या आहेत. यासाठी आपल्याला एक आकृती काढावी लागेल आणि मग त्यानुसार समजून घेऊया. उदाहरणादाखल हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये ट्रिग्नॉमेट्रीसाठी आपण नेहमी काटकोन त्रिकोण वापरतो कारण त्यामध्ये हायपोटेनस कर्ण आहे. समजा हा काटकोन त्रिकोण आहे पी क्यू आर आणि त्याचा हा थीटा आहे. आणि आपल्या माहितीनुसार tan थीटा सांगतोय की अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड QR अपॉन PQ. दिलेल्या माहितीनुसार तुम्ही ह्या त्रिकोणाचं नाव हेच घेतलं पाहिजे असं नाही.
किंवा थीटा इथंच घेतला पाहिजे असं ना, इथं पण घेऊ शकता, तुम्हाला ज्या पाहिजे त्या सोयीनुसार. दिलेल्या माहितीनुसार आपण जाऊ. tan थीटा इज इक्वल टू 2. छेदस्थानी कोणतीही संख्या नाही म्हणजे 2/1. आपल्याला दिलेल्या माहितीनुसार थीटाची किंमत QR अपॉन PQ because opposite side upon adjacent side is equal to tan theta. आपल्याला ही व्हॅल्यू या दोन बाजूंची मिळाली, अपोजिट साइड आणि ऍडजेसंट साइडचा रेशो मिळाला, या दोघांचा भागाकार 2:1. मग किमती किती असतील? इच रेशो K मानूया. सपोज समजला आपण किंवा लेट म्हणला तरी चालते. Therefore, QR is equal to 2K and PQ is equal to 1K means K. या किमती आपल्याला मिळतील. म्हणजे हा मिळाला 2K आणि हा मिळाला K. राहिलेली किंमत आहे हायपोटेनस कर्णाची PR ची. इन ट्रायंगल PQR, angle PQR is 90 degree. By using Pythagoras theorem, काटकोन त्रिकोणानुसार पायथागोरस थेरम हे प्रमेय आपण वापरलं. स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PQ ची किंमत आहे 2K ब्रॅकेट स्क्वेअर, QR ची किंमत PQ ची किंमत आहे K ब्रॅकेट स्क्वेअर, QR ची किंमत आहे 2K ब्रॅकेट स्क्वेअर. K चा वर्ग K स्क्वेअर 2K चा वर्ग 4K स्क्वेअर. ऍडिशन केली तर मिळते 5K स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला मिळते PR. 5 चं वर्गमूळ येते √5 आणि K वर्गचं वर्गमूळ येते K. आणि इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ मिळालं. PR ह्या बाजूची किंमत मिळाली. त्या ठिकाणी आपण हायपोटेनसची लिहिली √5 × K. टॅन सोडून उरलेली 5 गुणोत्तर आहेत. साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस QR अपॉन PQ 2K अपॉन √5K K निघून गेला, 2 अपॉन √5 किंमत मिळाली. त्यानंतर कॉस थीटा कॉस थीटा ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस PQ अपॉन PR K अपॉन √5K. K कॅन्सल 1 अपॉन √5. कोसेक थीटा हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड, थीटाची अपोजिट साइड PR अपॉन QR √5K अपॉन 2K. K कॅन्सल √5 अपॉन 2. सेक थीटा हायपोटेनस अपॉन ऍडजेसंट साइड PR अपॉन PQ √5K अपॉन K. K कॅन्सल इज इक्वल टू √5. कॉट थीटा ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड PQ अपॉन QR K अपॉन 2K. K कॅन्सल इज इक्वल टू 1 अपॉन 2. किमती क्रमानं मांडू. साइन थीटा 2/वर्गमुळात 5, कॉस थीटा 1/वर्गमुळात 5, कोसेक थीटा वर्गमुळात 5/2, सेक थीटा वर्गमुळात 5, कॉट थीटा 1/2. या पद्धतीनं आपण 2 अपॉन √5, 1 अपॉन √5, √5 अपॉन 2
सेक थिटा √5 अँड 1/2 या पद्धतीनं किमती घेतलेल्या आहेत. एक्झाम्पल नंबर 4 सी इन द टेक्स्ट बोर्ड. इफ सेक थिटा इज इक्वल टू 13/12 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. जर सेक थिटा 13/12 असेल तर उरलेल्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढण्यासाठी आपल्याला अगोदर एक त्रिकोण घ्यावा लागेल. त्यानुसार आपण त्यांच्या किमती घेऊया. समजा हा एक काटकोन त्रिकोण आहे, त्याचं नाव ABC असेल आणि हा थीटा असेल. सेक थीटा आपण दिलेली किंमत मांडूया. सेक थीटा इज इक्वल टू 13/12. लेट ईच रेशो इज इक्वल टू के. प्रत्येकाचं गुणोत्तर के मानलं तर थीटा कोण आहे, तर हा थीटा रेशो काय सांगतोय, तर हायपोटेनस अपॉन ऍडजेसंट साइड AC अपॉन BC. AC अपॉन BC म्हणजे AC ही जी किंमत आहे 13K आपल्याला मिळणार आहे आणि BC ह्या बाजूची किंमत 12K 12K मिळणार आहे. 13K 12K 13K 12K. आता आपल्याला हवी आहे ती किंमत AB ची. बाय युजिंग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ABC angle B is 90 degree. By using Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. Hypotenuse 13K bracket square AB square प्लस BC ची किंमत आहे 12K ब्रॅकेट स्क्वेअर. 13चा वर्ग 169, K चा वर्ग K वर्ग, AB वर्ग आहे तसाच. 12चा वर्ग 144, K चा वर्ग K वर्ग. 169 K वर्ग वजा 144 K वर्ग बरोबर AB वर्ग. ही किंमत आपल्याला मिळते. या दोघांची वजाबाकी करूया. 9 मधून 4 गेले 5 राहिले, 6 तून 4 गेले 2 राहिले, 1 1 वजा 0 K वर्ग बरोबर AB स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. AB वर्गमुळात AB वर्गचं वर्गमूळ AB, 25चं वर्गमूळ 5, K वर्गचं वर्गमूळ K. स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी घेतला बोथ साइड्स दोन्ही बाजूचं. म्हणजे आपल्याला AB ही बाजू मिळाली 5K, ही बाजू मिळाली 5K. 6 गुणोत्तरांपैकी 1 दिले, 5 गुणोत्तर आपल्याला हवे आहेत. साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हाइपोटेनस कॉस थीटा एडजेसेंट साइड अपॉन हाइपोटेनस tan थीटा अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड cot थीटा एडजेसेंट साइड अपॉन अपोजिट साइड BC अपॉन AB cot थीटा. सेक दिलेलाच आहे. कोसेक थीटा आपण घेऊ. हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड AC अपॉन AB. किमती ठेव आता. AB 5K, AC 13K, K कॅन्सल 5/13. कॉस थीटा BC अपॉन AC 12/13K, 12K/13K, 12K
के कॅन्सल 12/13. टॅन मध्ये अपोजिट अपॉन ऍडजेसंट 5k/12k 5/12 के कॅन्सल. कॉट थीटा BC/AC AB BC/AC कॉट BC/AB हवा आहे या ठिकाणी. 12k/5k 12/5 कोसेक थीटा हायपोटेनस अपॉन अपोजिट 13k/5k के कॅन्सल 13/k. या पद्धतीने आपल्याला गुणोत्तरांच्या किमती हव्या होत्या. साइन थीटा मिळाला 5/13, कॉस थीटा मिळाला 12/13, टॅन थीटा आपल्याला मिळते 5/12, कॉट थीटा आहे 12/5, त्यानंतर कोसेक थीटा आहे 13/5. ह्या सर्व किमती आपण काय करूया, खाली एकत्रित मांडूया. देअरफॉर sin theta is equal to 5/13, cos theta is equal to 12/13, tan theta is equal to 5/12, cot theta is equal to 12/5 and cosec theta is equal to 13/5. या पद्धतीने उरलेल्या 5 गुणोत्तरांच्या किमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 5 यामध्ये आपल्याला 5 उदाहरणं बघणार आहोत. 10 आहेत उदाहरणं. उरलेली 5 उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहूया त्यामधील पहिलं उदाहरण. सेक थीटा प्रूव्ह दॅट द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 5 सिद्ध करायचे आहेत. सेक थीटा इन ब्रॅकेट 1 - sin थीटा इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1. यामध्ये दिलेला पहिला भाग आपण आहे तसा लिहूया. सेक थीटा इन ब्रॅकेट 1 - sin थीटा ब्रॅकेट कंप्लीट सेक थीटा प्लस टॅन थीटा. ही आपण डावी बाजू LHS लिहिली. यामध्ये आपल्याला एक आहे हे सिद्ध करायचं आहे. आपण सेक थीटा तसाच ठेवूया, आत गुणूया सेक थीटानं. सेक थीटा इंटू 1 सेक थीटा मायनस सेक थीटा इंटू साइन थीटा. पहिल्या मध्ये सेक थीटानं आत गुणून घेतलं, त्यानंतर सेक थीटा अधिक टॅन थीटा आहे तसंच ठेवलं. हा जो सेक थीटा आहे याची किंमत चेंज करूया. सेक हा कॉसच्या अपोजिट असतोय, म्हणजे सेक थीटा मायनस 1/cos थीटा. आपल्याला एक किंमत आणण्यासाठी सेक आणि टॅन यांचा रेशो सेक 1 + tan² थीटा इज इक्वल टू sec² थीटा. sec² थीटा मायनस tan² थीटा इज इक्वल टू 1. ह्या किमतीमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. इंटू साइन थीटा इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा. साइन इंटू 1 sin/cos सेक थीटा माइनस sin थीटा/cos थीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा. sin/cos हा रेशो टॅन येणार आहे. आपण दिलेली माहिती या ठिकाणी कंप्लीट करूया. इथं 1/sec इथं लिहूया कारण सेक थीटा कारण इज इक्वल टू 1/cos थीटा. इथे कारण लिहूया याच्या खाली. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. सेक थीटा मायनस टॅन थीटा ब्रॅकेट कंप्लीट सेकंड सेक थीटा प्लस टॅन थीटा. इथे एक सूत्र वापरावं लागणार आहे. a प्लस बी इंटू a मायनस बी. a अधिक बी आणि a वजा बी यांची किंमत येते a वर्ग वजा b वर्ग. a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a² मायनस b². म्हणजे साइन थीटाला a मानू, टॅन थीटाला b मानू.
साइन सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. ही किंमत मिळाली, परंतु आपल्याला सूत्र माहिती आहे. बट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा हा टॅन स्क्वेअर थीटा तिकडे गेला, मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू 1. म्हणजे या दोघांची किंमत आपल्याला 1 मिळणार आहे. हीच आपली उजवी बाजू आहे, RHS आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं? देअरफॉर सेक थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1. हेन्स द प्रूफ. Question number 5, example number 2, sec theta plus tan theta first bracket into 1 minus sin theta second bracket, their production is equal to cos theta. आपल्याला डावी बाजू आपल्याला हवी आहे, त्या अगोदर आपण कंप्लीट करूया. LHS sec theta plus tan theta into 1 मायनस साइन थीटा या दोघांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. आपण किंमत बदलूया. काय करूया? सेक थीटा किंमत चेंज करून आपल्याला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. साइन कॉस मध्ये करणं गरजेचं आहे. सेक थीटाची किंमत आहे 1 कॉस थीटा अधिक टॅन थीटाची किंमत आहे साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. 1 मायनस साइन थीटा तसाच ठेवूया. इथं कारण काय आपण लिहायचं? बिकॉज सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा अँड टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ह्या किमती आपण ठेवल्या. ह्या दोन्हीच्या किमती या दोन ठिकाणी मांडल्या. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ऍडिशन होणार आहे. इज इक्वल टू 1 प्लस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. या ठिकाणी अंश 1 अधिक साइन थीटा आपल्याला दिसतोय आणि छेदस्थानी आहे कॉस थीटा. आपण काय करायचं आता या ठिकाणी? अशा वेळेला अंश आणि छेद यांना कंस सेपरेट करूया. 1 प्लस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. आता लक्षात येत असेल ए अधिक बी गुणिले ए वजा बी हे सूत्र आपल्याला माहिती आहे. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या सूत्राचा आपण या ठिकाणी वापर करूया. ए म्हणजे 1, बी म्हणजे साइन थीटा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. ही किंमत आपल्याला मिळाली. म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. परंतु सूत्र आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थीटा तसाच ठेवूया. साइन स्क्वेअर थीटाला इकडे आणला की 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आपल्याला मिळते. म्हणजे याची किंमत आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा मिळणार इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा डिनॉमिनेटर कॉस थीटा. इथं 1 आहे, इथं 2 आहेत. भाग घालवताना 1 निघून जाणार आहे. ह्या पूर्ण इथला 1 गेला. ओनली 1 cos theta remaining is also a right side. Means what is the solution? Sec theta plus tan theta bracket complete into 1 minus sin theta is equal to cos theta. Hence the proof. Question number 5. Example number 3.
सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. इथं ऍडिशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. आपण डावी बाजू लिहूया. LHS सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा. व्हॅल्यू आपण पुट आउट करूया. सेक म्हणजे कोणाच्या अपोजिट आहे तर कॉसच्या, तर कॉस स्क्वेअर थीटा आला. कोसेक हा कोणाच्या अपोजिट आहे तर साइनच्या, साइन स्क्वेअर थीटा आपल्याला आला. मग इथं लिहायचं बिकॉज सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा अँड कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. तो इथं स्क्वेअर लिहिला तरी पण चालेल. ह्या किमती आपण मांडल्या. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 गुणिले साइन वर्ग थीटा, साइन स्क्वेअर थीटा आला, मध्ये चिन्ह प्लस होतं लिहिलं. 1 इंटू कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा आला. छेदाचा गुणाकार कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा, ही किंमत आपल्याला मिळाली. बट व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, याची किंमत 1 आहे, ती आपण या ठिकाणी लिहिली. 1 डिनॉमिनेटर कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. छेद सेपरेट करूया. मध्ये गुणिलेचं चिन्ह आहे. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. या पद्धतीने छेद सेपरेट केला. एक छेद कॉस म्हणजे आहे कोण सेक, ती किंमत रिपीट आपण पुट करूया. बिकॉज 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा अँड 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा. तुम्ही या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर केला तरी चालतोय. ही किंमत आपण या ठिकाणी टाकली. 1 छेद कोसेक वर्ग म्हणजे सेक स्क्वेअर थीटा इंटू मल्टिप्लाय 1 अपॉन सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हीच आपल्याला किंमत हवी आहे. इज ए राईट साइड. म्हणजे आपण काय सिद्ध केलं, देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. Hence the proof. Question number 5, example number 4. Cot square theta minus tan square theta is equal to cosec square theta minus sec square theta. आपल्याला दोन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज माहिती आहेत. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. या आयडेंटिटीचा वापर आपण या एक्झाम्पल मध्ये करणार आहोत. लेफ्ट साइड आपण आहे तशी लिहूया. LHS कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. यामध्ये बट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. म्हणून आपल्याला हवे आहे कॉट आणि टॅन पैकी इथं टॅनची किंमत. मग टॅन स्क्वेअर थीटा तसाच ठेवूया. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 ही किंमत मिळाली, प्लस 1 पलीकडे गेला. आणि कॉट साठी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हवी आहे कॉटची किंमत. कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हा 1 इकडे आला, मायनस 1. ह्या दोन किमती यामध्ये आपण वापरूया. काय किंमत येते बघा. कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय आहे, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. आणि दुसरी टॅन स्क्वेअर थीटाची किंमत आहे सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. दोन किमती आल्या. या ठिकाणी आपण ह्या मध्ये चिन्ह आहे बघा मायनस साइन, इथं आपण मायनस साइन देऊया. त्या मायनस साइन आत मल्टिप्लाय करूया. कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 तसाच ठेव. त्यानं आत गुणलं मायनस सेक स्क्वेअर थीटा
minus minus plus into 1. Minus 1 plus 1 gets cancelled is equal to cosec square theta minus sec square theta. आपल्याला काय हवे बघा, उजवी बाजू sec square theta minus cosec square theta minus sec square theta is a right hand side. Hence the proof काय cot square theta minus tan square theta is equal to cosec square theta minus sec square theta. Hence the proof. Question number 5, example number 5, tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. tan मध्ये डावी बाजू आहे, sec मध्ये उजवी बाजू आपल्याला करून घ्यायची आहे. डावी बाजू आपण लिहून घेऊया LHS tan raised to 4 theta plus tan square theta. दोघांमध्ये tan square theta कॉमन आहे, तो आपण बाजूला घेऊया. tan square theta इन ब्रॅकेट इथं tan square theta आहे तो राहिला, प्लस या ठिकाणी tan square theta बाहेर गेला होता 1 राहिला. tan square theta प्लस 1 आपल्याला सेक मध्ये कन्वर्ट करायचं आहे याची किंमत, बट 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. ह्यामध्ये आपण किंमत टाकूया. बघा tan square theta इंटू याची किंमत आली आपल्याला sec square theta, परंतु आपल्याला दोन्ही पण किमती सेक पाहिजेत. इथं एक tan आहे त्याला आपण कन्वर्ट करूया याच फॉर्म्युल्यानं, बट 1 प्लस tan square theta is equal to sec square theta, म्हणून tan square theta is equal to sec square theta हा प्लस इकडे आला मायनस झाला. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करूया. याची काय किंमत मिळाली, sec square theta minus 1 tan square theta ची किंमत टाकली इंटू sec square theta. आता sec square theta न आत गुणूया दोन्हीकडं. sec square theta into sec square theta, sec raised to 4 theta minus sin 1 into sec square theta sec square theta. आपल्याला काय हवं आहे, हेच हीच आपली उजवी बाजू आहे, याला आपण राईट साइड म्हणू. मग काय सिद्ध केलं आपण, tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. Hence the proof. या पद्धतीनं क्वेश्चन नंबर 5 मधील 5 उदाहरणं आपण सोडवली. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 5 मधील 5व्या उदाहरणापर्यंत आपण या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह केली. यानंतर उरलेली जी उदाहरणं आहेत ती आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.